आणि आताची सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। राज्याच्या घरांच्या किमती आता 6% वाढलेल्या आहेत। रेडी रेकनर दरामध्ये जवळपास 6% वाढ झाली आणि रेडी रेकनरचे दर वाढल्यानंतर घरांच्या किमती वाढतात। तर घराचे सर्वाधिक दर सोलापुरात 10% इतके, तर ठाण्याच्या घराच्या दरामध्ये जवळपास 6% वाढ झालेली आहे। सोलापुरात सर्वाधिक 10%, तर ठाण्याच्या घरामध्ये 6% वाढ झाली आहे। राज्यामध्ये घरांच्या किमती आता वाढलेल्या आहेत। रेडी रेकनरच्या दरामध्ये 6% वाढ झालेली आणि याचा थेट परिणाम घरांच्या किमतीवर होतो। या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत। निलेश सर, रेडी रेकनरचे दर अंदाजितच होते 6% ते वाढलेले आहेत, त्यामुळे आता घरांच्या किमतीही तेवढ्याच वाढलेल्या आहेत। आपलं काय विश्लेषण आहे? मुख्यतः 6%ने ज्या वेळेला रेडी रेकनर वाढतो, 2022-23 साली शेवटचा रेडी रेकनर महाराष्ट्रातला वाढला होता। त्यानंतर आता म्हणजे उद्यापासून राज्यातला रेडी रेकनर हा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज रेडी रेकनर दर जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्वात जास्त रेडी रेकनर हा सोलापूरमध्ये वाढताना पाहायला मिळतोय, तो साधारण 10% पर्यंतचा आहे। मुंबईचे रेडी रेकनर मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीत। पुण्यामध्ये तोच दर जो आहे तो साधारण 5 ते 5.5% पर्यंत, पिंपरी चिंचवडमध्ये 6.5% पर्यंत वाढताना पाहायला मिळतोय। याच दरम्यान नाशिकमध्ये, कोल्हापुरात या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या, अगदी नागपूरमध्येही 6% पर्यंत रेडी रेकनर वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे। आणि या माध्यमातून सरकार जास्तीत जास्त महसूल हा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणायला हरकत नाही। लाडकी बहीण योजना असो, इतर योजना असो, यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च येतोय आणि हा खर्च कुठे भरून काढणार, तर हा टॅक्सच्याच रूपानं। त्यामुळे सरकारचा रेडी रेकनर दर वाढल्यामुळे सरकारला मिळणारा टॅक्स वाढणार आहे आणि त्यातून राज्याचं उत्पन्न वाढणार आहे। मात्र सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न मात्र खूप मोठ्या प्रमाणावर महाग होताना पाहायला मिळेल। जी, धन्यवाद निलेश सर आपण दिलेल्या विश्लेषणाबद्दल। तर आपण पाहतोय राज्यामध्ये घरांच्या किमती आता थेट 6% वाढलेल्या आहेत। राज्यामध्ये घरांच्या किमती 6% वाढल्या असून सोलापुरामध्ये सर्वात जास्त 10% दरवाढ, ठाण्यामध्ये 6%, रेडी रेकनरचे दर 6% वाढल्यामुळे हा मोठा बदल झालेला आहे।